उद्या जाणार आहे मी ट्रिपला। हॅलो आणि वेलकम बॅक टू माय व्हिडिओ। तर आज आहे फ्रायडे नाईट। फ्रायडेला आता वाजलेत 8:30। फ्रायडेला संध्याकाळी मी हा रात्री ब्लॉग स्टार्ट करते आहे। त्याचं कारण असं आहे की उद्या जाणार आहे मी ट्रिपला। ऑफिसची टीम आहे आमची आणि फ्रेंड्स आहेत काही, त्यांच्याबरोबर उद्या पिकनिकला जाणार आहे। तर त्यासाठी आता मी करणार आहे पॅकिंग। अचानक ठरल्यामुळे मी काही जास्त तयारी करायला नाही मिळाली आहे, पण जेवढा वेळ आहे तेवढ्यात आपल्याला जेवढी जमेल तेवढी पॅकिंग करणार आहे। आणि त्याचसोबत मला आता सगळं पटापट आवरायचं आहे। मी कुठे जाणार आहे हे सरप्राईज आहे। तुम्ही सगळेजण गेस करा की मी कुठे जाणार आहे आणि मला कमेंटमध्ये सांगा की मी कुठे जाणार आहे ते। तर मग लास्ट मोमेंटला मी काय आता पॅकिंग करते, कसं आवरते आणि त्याचसोबत आता मला पिठलं भाकरी बनवायची। खरं तर आता बाहेर जेवायला जायचं म्हणत होतो आम्ही, पण आता उद्या पण सगळं बाहेरचंच खाणं होणार आहे। तर मग म्हटलं आज तरी आपण स्किप करूया बाहेरचं खाणं। आज लाईट काहीतरी खायचं म्हणून मग पिठलं भाकरी बनवणार आहे आणि त्यानंतर करणार आहे माझी पॅकिंग। सो मग मी खूप जास्त एक्सायटेड आहे, कारण बऱ्याच दिवसांनी ट्रिपला चालली आहे। तर मग बघू आता कसं माझं आवरून होतंय ते। सो स्टे ट्यून। इथे बनतंय पिठलं। मी घाईमध्ये शूट करायला विसरले, पण ह्याच्यामध्ये कांदा, आलं, लसूण, मिरची आणि जिरं ह्याची पेस्ट करून टाकली आहे आणि कढीपत्ता, हळद आणि जिरे पावडर टाकली आहे। आणि हे आहे चण्याचं पीठ जे आपण आता ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत। खरं तर घाईमध्ये मी शूटच करायला विसरली फोडणी देताना, आणि आता मला आठवलं की अरे मी पिठलं भाकरीचं पण शूट करायचं होतं मला। सो आता हे सगळं मिश्रण उकळलंय, ज्याच्यामध्ये आपण कांदा कापून टाकलाय, मिरची, आलं, लसूण आणि जिरं हे पेस्ट करून टाकले आणि कढीपत्ता फोडणीला टाकला होता आणि थोडंसं तेल। तर आता आपण हे मिश्रण ह्याच्यामध्ये घालतोय। हे उकळत असतानाच घालायचं आहे, कारण मग त्याच्या गुठळ्या होऊ नयेत म्हणून। तर मग असं साधं सोपं असं पटकन होणारं पिठलं मी बनवलंय, कारण मला खूप पटापट सगळं आवरायचंय। आणि ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत खूप सारी कोथिंबीर, जी मी इथे कट करून ठेवली आहे। आणि इथे पिठलं होतंय आता आपलं, आणि इथे पिठलं झालेलं आहे आपलं रेडी। बघा कसं दिसतंय जवळून, खूपच छान दिसतंय पिठलं, खूप मस्त झालंय। आणि इकडे भाकरी अशी टम फुगली आपली। मस्त भाकरी एक इकडे आहे आणि एक इथे बनलंय पिठलं। सातचा मेनू तर रेडी झालाय। आता मी पटापट हे सगळं आवरणार, भांडी घासणार आणि मग पॅकिंग करायला घेणार, कारण सकाळी 8:30ला निघायचं ठरलंय। तरी पण बघू आता किती वाजता आहेत ते, तर मी तुमच्याबरोबर शेअर करेन माझी पॅकिंग आणि निघतानाचा ब्लॉग। स्टे ट्यून। आणि फायनली मी करायला घेतली पॅकिंग। टीव्ही चालू होता, त्यामुळे मी व्हॉइस ओव्हर करते इथे। हा माझा एक पेअर होता, म्हणजे व्हाईट पॅन्ट आणि ब्ल्यू शर्ट, दुसरा होता ब्लॅक टॉप आणि एक जीन्स। हे मी सकाळी घालून जाणार होते आणि त्याच्यासोबत एक वन पीस पण कॅरी करणार होते, म्हणजे एक्स्ट्रा एखादा ड्रेस असावा म्हणून जाणार होतो एका दिवसासाठीच, म्हणजे आज जाऊन उद्या रिटर्न येणार आहोत आम्ही। तर असं सगळं थोडंसंच पॅकिंग करायचं होतं, त्यामुळे पटकन झालं। आणि हे तिथे कम्फर्टेबल घालायला कपडे घेतलेले आहेत। जेव्हा लास्ट मोमेंटला जायचं ठरतं तेव्हा पटापट सुचत नाही काय पॅकिंग करायची ती। माझ्यासोबत ऋतुजा पण होते, माझी मुलगी येणार होती, त्यामुळे मी दोघींची पॅकिंग करत होती आणि मी सगळं पटापट भरलं। खरं तर आता 12 वाजत आले होते, खूप जास्त लेट झाला होता आणि सकाळी मला उठायचं पण होतं, त्यामुळे मग मी आता इथे एक्सप्लेन नाही करत बसले। पटापट जे काही पॅकिंग आहे ते मी भरून घेतलेलं आहे आणि भेटूयात उद्या।
इथे मी सकाळी निघाली आहे. जाताना मी नाश्ता घेत होती, म्हणजे रवा केक घ्यायचा होता आणि थोडासा नाश्ता गाडीत खाण्यासाठी. तर सगळेजण आता पोहोचणारच होते म्हणून मी इथे आली होती पटापट काहीतरी नाश्ता घेण्यासाठी. आणि त्याच्यानंतर मग मी निघाले जिकडे आम्हाला जायचं होतं तिकडे. जर्नी इथून स्टार्ट होत नाही आहे, सगळे मला भेटल्यानंतर जर्नी स्टार्ट होणार आहे. सो ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला हे नाही सांगत आहे की कुठे चालली आहे मी. तुम्ही सगळेजण गेस करा नक्की की मी कुठे पिकनिकला चालले, आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला ते नक्की कळेल. सो मी कुठे पिकनिकला जाणार आहे हे बघण्यासाठी नेक्स्ट ब्लॉग पण नक्की बघा. आणि आजचा हा ब्लॉग मी इथेच संपवते, कारण याच्यानंतर मी पुढे जाऊन माझ्या सगळ्या फ्रेंड्सला भेटले आणि तिथून मग आमचा खरा प्रवास चालू झाला पिकनिकचा. आणि ह्या पिकनिकला खूप 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 जास्त मजा आली होती, जी तुम्ही नेक्स्ट ब्लॉगपासून नक्की बघाल. थँक्यू सो मच हा ब्लॉग इथपर्यंत बघण्यासाठी. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात आपण सगळे नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.